स्तोत्र संहिता याचा 27 अध्याय 1 वचन. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. यस, आमेन आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे. स्तोत्रसंहिता 27चा 1 अध्याय 27 अध्याय 1 वचन. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. होय माझ्या बहीण भावांनो, हे जगिक जीवन जगत असताना तो आपल्याला आपल्या ह्या जीवनामध्ये प्रकाश दाखवत असतो. तो आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग दाखवत असतो. तो आपला तारणहार आहे. जेव्हा आपण आपल्या एखाद्या कार्याची सुरुवात करतो तेव्हा आपण ती परमेश्वराच्या पवित्र नावाने केली पाहिजे. तर तो आपल्याला त्याच्या प्रकाशामध्ये चालवतो, तो त्याच्या आपल्याला सानिध्यामध्ये चालवतो. आणि होय, आपल्या मनुष्याच्या जीवनाचा तारणाचा मार्ग हा फक्त आणि फक्त परमेश्वर यहोवा आहे आणि येशू मसीहा आहे. होय माझ्या बहीण भावांनो, मग जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचा प्रकाश आणि आपला तारण जर आपल्या सोबत असेल, आपला परमेश्वर आपल्या संगती सोबती असेल, तर आपल्याला कोणाचीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही आहे. कारण परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचीही भय धरणार नाही. होय, कारण आपल्या जीवाचे रक्षण तो एखाद्या दुर्ग किल्ल्याप्रमाणे करतो. जेव्हा आपण हे जैविक जीवनामध्ये पाहतो की बऱ्याच ठिकाणी असे मोठमोठे किल्ले आणि दुर्ग आहेत माझ्या बहीण भावांनो, त्याची रचना अशा प्रकारे केली असते की तिथे शत्रू वार करू नये किंवा शत्रूपासून त्या किल्ल्याला किंवा तिथे राहणाऱ्या राजा महाराजांना हानी होऊ नये. तर जगिक लोकांचं इतकं विचार, एवढं दृष्टिकोनाने ते बनवलेलं असेल, तर परमेश्वराची योजना तर खूप अद्भुत आहे. त्याने आकाश पृथ्वी जर शब्दाच्या द्वारे निर्माण केली माझ्या बहीण भावांनो, तर तो आपल्या जीवाचे कितीतरी पट रक्षण करणार आहे. कारण तो आपल्याला प्रेम करतो. त्याने आपल्याला आब्बा बाबा म्हणण्याचा अधिकार दिला आहे. आपण त्याची मुले आहोत, हे अधिकार आपल्याला परमेश्वराने दिला आहे. तर आपल्याला कोणाचीही भय धरण्याची गरज नाही, कोणाचीही भीती आपल्याला मनात बाळगण्याची आवश्यकता नाही आहे माझ्या बहीण भावना. कारण आपल्या जीवनाचा प्रकाश आणि आपला तारणाचा मार्ग हा आपल्यासोबत आहे. आपला उद्धारकर्ता, आपला निर्माता, आपला रचयिता आणि आपल्याला चालवण्यासाठी पावलोपावली मदत करणारा पवित्र आत्मा हा आपल्यासोबत आहे. तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची, कोण्याही व्यक्तीची भीती बाळगण्याची गरज नाही आहे. तर आपण या अद्भुत अशा वचनासाठी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करता बाप्पा, येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतोय माझ्या देवा. हो परमेश्वरा, ह्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा, आजचा हा वेळ, हे दिवस नाही पाहू शकले माझ्या राजा. पण तुझी एवढी दया, एवढी करुणा आमच्यावरती आहे माझ्या परमेश्वरा, की तू आम्हाला या जिवंताच्या भूमीमध्ये सुरक्षित ठेवला आहेस माझ्या राजा. तुझ्या पंखाखाली आम्हाला पांघरून घातला आहेस, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, हे अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आमच्या जीवनाचा प्रकाश, आमचा तारणाचा मार्ग तू आहेस माझ्या राजा. हो देवा, आमचं तू एखाद्या दुर्गाप्रमाणे तू आमचं रक्षण करतोस, आमच्या जीवाचं तू रक्षण करतोस माझ्या देवा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. जेव्हा तू आमच्या सोबती सांगते आहेस माझ्या परमेश्वरा, तर आम्हाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही आहे माझ्या देवा. हो परमेश्वरा, तू महान आहेस, तू सर्व सामर्थी परमेश्वर आहेस, तू जलाली बाप आहेस माझ्या देवा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. मी विशेष करून मागते माझ्या देवा, जे कोणी आजारी आहेत परमेश्वरा, तर प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांच्या अंतरुण बदल माझ्या देवा, त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या बाप्पा. तू महान आहेस हे परमेश्वरा, त्यांना जाणीव होते माझ्या राजा. तू त्यांच्या जीवाचे रक्षण करणारा, तू तारणहार परमेश्वर आहेस, तू आमचा प्रकाश आहेस, तू आम्हाला कधीही अंधारात चालू देणार नाहीस. म्हणून तू त्या प्रत्येक एक माझ्या बहीण भावाला तुझा प्रकाश तिथे पडू दे माझ्या राजा. त्यांना स्पर्श कर माझ्या देवा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. विशेष करून मागते बापा, जे कोणी व्यसनाधीन झाले आहेत माझ्या राजा, मग ते व्यसन कसल्याही प्रकारचं असू दे माझ्या राजा, तर प्रत्येक एक व्यसनापासून त्यांना मुक्त कर माझ्या बापा. हो देवा, आजकाल लहान लेकरापासून ते वयोवृद्धापर्यंत मोबाईलचं खूप ॲडिक्शन झालं आहे माझ्या देवा. त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या बाप्पा. मोबाईलचा हवा तेवढा उपयोग त्यांनी करावा,
पण त्याचा शिकार बनून त्याच्यात गुंतून न राहता माझ्या देवा हे जगिक जीवन सोडून त्यांनी तुझ्या मार्गात यावं असं तू त्यांना ज्ञानबुद्धी समजते माझ्या परमेश्वरा. तर प्रत्येक एकाचे तू बंधन आज खोलत आहेस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या राजा. त्यांना प्रत्येक एक वाईट संगतीपासून तू दूर कर माझ्या देवा. त्यांना तुझ्या वचनामध्ये आणि तुझ्या सानिध्यात तू घेऊन येत आहेस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. हो देवा, तू महान आहेस माझ्या राजा. तू राजांचा राजा आहेस. तू प्रभूंचा प्रभू आहेस माझ्या देवा. म्हणून तुला धन्यवाद करते माझ्या राजा. प्रत्येक एक बहीण भावाला तू तुझ्या राज्यात आण माझ्या देवा. तुझ्या वचनामध्ये त्यांना आण माझ्या परमेश्वरा. हो देवा, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या बाप्पा. कारण ते योग्यतेचा तू एकमेव परमेश्वर आहेस माझ्या राजा. मी तसंच विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी कर्जबाजारी आहेत माझ्या राजा, जे कोणी आर्थिक अडचणीत आहेत माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक एक बहीण भावाचे तू मार्ग मोकळे कर माझ्या राजा. त्यांच्या काय गरजा आहेत हे तू जाणतोस माझ्या बाप्पा. तुझ्यापासून काही लपून नाही माझ्या राजा. त्या प्रत्येक एक बहीण भावाला तू स्पर्श कर माझ्या राज्यात. त्यांचे मार्ग मोकळे कर. त्यांचे बंधन तू तोड माझ्या देवा. त्यांना तू चांगल्या मार्गात चांगले जीवन जगण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या देवा. हो परमेश्वर, त्यांनी अधिक आणि अधिक वेळ तुझ्या चरणी यावा असं तू कर माझ्या देवा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवाद देते माझ्या राजा. ज्या कोणाला नोकऱ्या नाहीत माझ्या पप्पा, ज्यांच्या कोणाकडे व्यवसाय नाही माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला तू त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या कॅपेबिलिटीप्रमाणे तू नोकऱ्या देऊन तू ब्लेस करत आहेस म्हणून मी घोषणा करते येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझे हे वचन अधिक आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास तू सहायता आणि मदत करत आहेस म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचे जीवन तुझ्या हाती सोपवणे छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगाने बसो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.